आपण फायनली एक खारुताईला कॅप्चर केलेला आहे. तर मी आज आलोय या जंगलामध्ये, जिथे मी आज स्पोर्टिंग करणारे ॲनिमल जे मला दिसतील त्यांना मी कॅप्चर करणार आहे. तर बघूया आज कोणकोणते ॲनिमल बघायला भेटतात आपल्याला. तर जॉईन व्हा आपल्या या व्हिडिओला आणि लास्टपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर चला लेट्स गो. आता तुम्हाला की करून आवाज येत असेल एका पोपेटाचा, तर तो मला दिसलेला आहे, त्या तुम्हाला दाखवतो. तर हा आहे आपल्याला दिसलेला मेल सिकाडा, जो झाडाच्या खोडावर खूप चिटकून बसलेला असतो आणि फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप मोठ्याने आवाज करतो. या सिकाड्याची ओळख म्हणजे ब्राऊन आणि ग्रे कलर मध्ये दिसतो आणि एप्रिल जून मध्ये जास्त दिसतो. आणि सगळ्यात शॉकिंग फॅक्ट म्हणजे हा खूप वर्ष जमिनीखाली राहतो आणि अचानक बाहेर येतो. तर बघू शकता इथे हा खड्डा आहे. हा कोणी माणसाने खणलेला नाही मिळत, जो रानटी डुक्कर आहे त्याने खणलेला आहे. कंदमुळं खाण्यासाठी ते दाताने त्यांचे दात असतात इथे, त्याने खणलेला आहे. तर आपल्याला जर स्फोट झाला तर पळायला लागेल, कारण की ते डायरेक्टली अटॅक करतात. कोणी पण त्यांच्या सामने आला डायरेक्ट अटॅक करतात. तर आपल्याला जरा सावध राहायला लागेल, कारण की इथे आहे तिथे पण आहे. चला बघूया, ते दिसले तर पळायला वाट बघायला लागेल. इकडनं पळायला लागेल, तिकडनं पळायला लागेल. तर चला, आपण जर डोंगरामध्ये आलोय आणि आपल्या समोर काहीतरी खायला दिसत असेल तर आपण खाणार नाही असं कधी होणार नाही. तर आपल्याला दिसलं करवंद, बघू शकता करवंद. तर आता आपण त्यांचा एक करून बाईट घेणार आहेत. तर कच्चे आहेत आणि पिकलेले नाही मिळत, पण आपल्याला सर्व आवडतं म्हणून एन्जॉय करायला लागलोय. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. चला. आपण आलोय ॲनिमल स्पोर्टिंगसाठी, पण इकडे आपल्याला खायला भेटायला लागले भाई. कोणतीच संधी सोडत नाही. तर आता आपल्याला ही अठरुणा भेटलेली आहे, ती खायचा एन्जॉय करायला लागलोय. तुम्ही पण या इकडे. फक्त तुम्हाला रानटी डुक्कर नाही भेटला पाहिजे एवढी देवाकडे प्रार्थना आहे. तर आम्ही आता ह्याचा एन्जॉय करायला लागलोय अठरुणांचा. तर तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग. पाखरू कुठेतरी आहे इथे, मला एक पाखरू दिसलेला होता. कुठे रे गेला? हा हा, हे झाडावर कुठे रे गेला? हा, मला पाखरं तर खूप दिसत आहेत, पण मी कॅप्चर करायला जातो तेव्हा खूप दूर उडून जातात माझ्यापासून. तरी पण ट्राय करायला लागलो, कॅप्चर एक तरी होणार आहे. आपण फायनली एक खारुताईला कॅप्चर केलेलं आहे. तिथे होती ती कॅप्चर केले. आता मला तर खूप आनंद होतोय की काहीतरी कॅप्चर केलंय मी. हो, सक्सेसफुली झालेला आहे व्हिडिओ. मी पाखरं बघत होतो तिथे, पक्षी बघत होतो, मग पक्ष्यांच्या जागी मला खारुताई भेटलेली आहे आणि खतरनाक मोमेंट कॅप्चर झालेला आहे. तुम्ही बघा. इकडे आलोय तेव्हापासून मला नुसता मधीचा वास येतोय, मधचा, आणि खूप गवसतो इकडे, कशाला भेटत नाही. सर्व हा एरिया मी एकदम हे केलाय. खालती मी असेल तर माहिती नाही. इथे पण तेच बघायला आलेलो तेव्हा हा मला हॉल दिसलेला आहे, जो की दुसऱ्या दुनियेमध्ये जातोय. तर चला मी जातोय त्याच्या आतून आणि दुसऱ्या
दुनियेत यूट्यूब चालू करतो तिथे मला सबस्क्राईब करा. ओके. तर या जंगलामध्ये मी सर्वाईव्ह केलं आहे. खूप सारा ट्राय केलं, काहीतरी दिसेल जेवढं मला दिसलं त्यानं कॅप्चर केलं आहे. बाकी हा व्हिडिओ पुन्हा आपण शूट करू एखाद्या चांगल्या अशा जंगलामध्ये, तिथे आपल्याला खूप सारे ॲनिमल्स दिसतील आणि आपण त्यांना स्पोर्ट करू. तर चला त्या व्हिडिओला लवकरच हे करू आणि लवकरच एक 25 तासाचा चॅलेंजिंग व्हिडिओ येणार आहे. तर तो सर्वायवल होणार आहे, सर्वाईव्ह करायचं आहे 25 तास. आणि तो रील मी अपलोड केला आहे इंस्टाग्रामला, तर मला DM करायचा आणि लेट्स गो. एक तर राहूनच गेलं. माझ्या व्हिडिओला ह्या लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि कमेंट पण करा कसा व्हिडिओ झाला आहे. आणि लास्ट जर तुम्हाला जास्त कंटेंट आवडायला लागले माझे तर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर चला लेट्स गो.